सांगतो संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवय करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. काही नलगे एक भवाचे कारण, काही नलगे एक भवाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. महायोग पिते तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुमृंद्री समागत्य दिष्टमतमानंद कंद प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम.
दुसरी जन संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदूचे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अत्रित्रय जननी देवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरोपणा करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा याची लढीवाळ भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचवेद संपन्न असणारे देवनिवासी देवमान्य संत लोकमान्य संत जगमान्य संत असणारे वैकुंठवासी श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या श्री तुकोबारायांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. मायबाप या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा यथावतार या भूतलावर जन्माला आलेल्या मानवी जीवाला काहीतरी उपदेश करतात की सज्जन हो तुम्ही आम्ही जो नरदेह घेऊन जन्माला आलो त्याचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया. तुकोबाराय म्हणतात की बाबा तुम्हा आम्हाला जो नरदेह भेटलेला आहे तुम्हा आम्हाला हे जो शरीर भगवंतानं दिलेलं आहे त्याच्या भजनाकरता दिलेलं आहे असा उपदेश तुकोबारायाने केलं आणि भजन नाही केलं तर सांगितलं नाही तरी गेला जन्मवया. हे करत असताना तुम्ही ज्या संसारावर प्रेम करता आणि त्या संसारामध्ये बरोबरी करत जाल एका दिवशी भगवंतापासून दूर जाल आणि भवसागराच्या पुरामध्ये वाहून जाल करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. एवढंच नाही त्या भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता त्या भगवंताला भजना करता काय लागतो तर त्याचा अंतकरणामध्ये भाव लागतो आणि हा भाव घेत असताना तुकोबाराय सांगतात की मी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो की त्या देवाला भाव लागतो भावलेचा भुकेला आहे त्याचं भजन करत असताना काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाचे करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी भावशी. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ सगळ्यांनी एकदा प्रेमाने भजन करावे. भजन करा महिला सर्वजण बसलेले हाताने पायी मुखाने नमस्कार करायचे.
भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी परमवीर संभाजी भारत माता की वकील महान हनुमान की कीर्तनाला सुरुवात होण्याच्या अगोदर वक्त्याचा अध्यय कर्तव्य असतं बरं काय, थोडासा परिहार देणं. गेल्या वर्षीपासून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा एकदिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय कीर्तन या पंचक्रोशीतील सर्व पंचपुरा ग्रामस्थ मंडळींनी आयोजित केलेले आहे बरं काय. आदरणीय आमचे मोहन दादा आणखी रमेश रेड्डी यांच्या संपर्कामुळे तुम्हा मायबापांचं दर्शन झालं. गोड असं परिसरातून आलेली भजनी मंडळ असे आणि या ठिकाणी गोड असं ज्यांचं गायनाला साथ आहे आदरणीय आमचे दत्ता महाराज कुडलीकर असतील आणि मृदंग वाजवण्यासाठी सुंदर आमचे आदरणीय आकाश महाराज बेन्नाळकर आणि समर्थ महाराज बोरगीकर व तुम्ही सर्व मायबाप मंडळी असाल बरं. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक तासभर भगवंताची सेवा करायची. गोड असं निवेदन आहे, अतिशय सुंदर आहे बरं का. या पंचक्रोशी मध्ये या एवढ्या मोठ्या माळामध्ये 1-2 किलोमीटर गावापासून लांब असताना एवढं सुंदर निवेदन होणं सोपी गोष्ट नाही बरं का. यासाठी भाव लागतो बरं का. आणि तो भाव तुमच्या सर्व पंचक्रोशी मंडळीच्या मनात घेऊन भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हा सोहळा पार पडता. खूप अत्यंत तुम्हाला द्यावं तेवढं धन्यवाद कमी आहे. सगळ्यांना एकदा नारदांच्या गादीवरून नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा हे मायबाप या अभंगामध्ये तुकोबारा यथावतार या भूतलावर आलेल्या मानवी जीवाला काहीतरी उपदेश करतात की सज्जन हो, तुम्ही आम्ही जो नरदेह घेऊन जन्माला आलो त्याचा वापर आपण कशासाठी केलं पाहिजे याचं महत्व माणसाला कळायला पाहिजे. बघा, तीन जीव जन्माला आले दादा. एक देव जन्माला आले, दुसरे संत जन्माला आले आणि तिसरा माणूस जन्माला आला. ऐका, देव जन्माला आला कशा करता हो, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी. पण संत जन्माला आले कशा करता हो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती अनेक प्रमाण घेता येतील. येथे उपकारासाठी आले आम्ही वैकुंठवासी आलो, अवतार तुम्हा उद्धाराया जन जड जीवा. संत जन्माला आले जड जीवांचा उद्धार करण्यासाठी, पण माणसं जन्माला आले लोकांच्या घरात भांडणं लावण्यासाठी. बरोबर, याच्या पलीकडे माणसाने काही केलं नाही दादा, लक्षात घ्या. म्हणून माणसाचं जीवन अधोगतीला जाऊ नये, वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून संतांचं जन्म आहे, संतांचं उपदेश आहे. ऐका, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते हा मार्ग साधा दाखवला का. ज्या जगद्गुरु तुकोबारायाने सर्वसामान्य लोकांना उपदेश केले त्या तुकोबारायांचा अधिकार पाहायचं गेलं तर वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा हेराने व्हावा. एवढंच नाही, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी जगा खाये काळ आम्ही. जगाला खाणाऱ्या काळाच्या मातेवर ज्या महात्म्यानं पाय दिलं, ज्याने काळाला जिंकलं त्या तुकोबारायाने सर्वसामान्य लोकांना उपदेश केलं. लोकांनी विचारलं, महाराज
तुम्ही आम्हाला देवाचं भजन करायला सांगता, पण तुमचा अधिकार आहे का? तुकोबराय म्हणतात, अधिकार जर पाहायचा असेल, बघा सांगणाऱ्याला अधिकार असावा लागतो आणि सांगणारा अधिकारीच असावा लागतो. ऐकणारे अधिकारी आहेत की नाही माहिती नाही, पण सांगणारा अधिकारी पाहिजे. तुकोबरायांचं जर अधिकार पाहायचं गेलं, तुकोबरायांनी लिहिलेली 4092 अभंगाची गाथा माणसं वाचण्यामध्ये कमी पडले, पण गाथेचं पारायण निसर्गाने करावं एवढं जीवन तुकोबरायांचं श्रेष्ठ होतं. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुकोबरायांचा अधिकार तुम्हाला कळेल. काय झालं, जेव्हा लोकांनी तुकोबरायांच्या गाथा इंद्रायणीमध्ये दगडाला बांधून बुडवल्या, दादा बुडवल्यानंतर तुकोबरायांना वाईट वाटलं. हो महाराज, ज्या लोकांकरता जाळून संसार बैसले अंगणी लाताडीला संसार, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, त्या लोकांनी जर लोकांकरता लिहिलेली गाथा पाण्यात बुडवत असतील तर माझा अधिकार काय आहे? मला जगण्याचा अधिकार नाही, राहण्याचा अधिकार नाही, आपलं जीवन व्यर्थ आहे, तुकोबरायांना वाटायला लागलं. त्यावेळेस तुकोबरायाने ठरवलं, ज्या लोकांनी इंद्रायणीमध्ये दगडाला बांधून गाथा बुडवल्या, दादा तुकोबरायाने 12 दिवस अनुष्ठान केलं. अन्नाचा त्याग आहे, फक्त पाण्यावर अनुष्ठान आहे. अन्नाचा त्याग आहे आणि 12 दिवस अनुष्ठान केलं, एकही दिवस गाथा वरे आल्या नाही. 13व्या दिवशी तुकोबरायाने ठरवलं की आपलं देह संपवायचं, म्हणे आता थांबायचं नाही. का तर ज्या अर्थी लोकांकरता आम्ही जगलं, लोकांकरता या गाथा लिहिलं, त्या अर्थी आमचं निश्चित कुठंतरी चुकलं असावं, म्हणून या गाथा आम्हाला परत भेटल्या नाही. परत यावं याकरता 12 दिवस अनुष्ठान आहे. 13व्या दिवशी तुकोबरायाने आपलं देह त्यागण्याचा प्रयत्न केला, देह समर्पण करण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणी मात स्नान झाली, इंद्रायणी माते समोर आले. तुकोबराय गोट्या इतकं पाण्यामध्ये गेल्या. चमत्कार असा झाला, ज्या लोकांनी दगडासहित गाथा बुडवल्या होत्या त्या गाथा तसंच दगडासहित वरे आल्या. मायबाप लक्षात, वरे आल्या. वरे आल्यानंतर महाराज एक बाई पाण्यावर आली, पाण्याला आली होती इंद्रायणीच्या काठावर. तिनं पाहिलं तुकोबरायांकडे. ज्यावेळेस तिनं त्या गाथा वरे दगडासहित जेव्हा वरे आल्या, तिनं सगळ्या देहूमध्ये बातमी पसरून टाकली. बरं काय चमत्कार झाला, चमत्कार झाला. तुकोबरायांच्या गाथा दगडासहित तरल्या म्हणून ज्यावेळेस ती बाई सांगायला लागली, सगळे लोक दिंडी मिरवणूक काढले, गाथा डोक्यावर घेऊन देहूमध्ये मिरवणूक निघाली. बाबा तुकोबरायांनाही सांगितलं, महाराज तुम्ही या. तुकोबराय म्हणले मी लगेच आलो, चला. म्हणल्यानंतर तुकोबराय थोडा वेळ त्या इंद्रायणी मातेसोबत संवाद करायला लागले. इंद्रायणी मातेला तुकोबरायांनी गोड प्रश्न केला, आई मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला जर माझ्या गाथा परतच द्यायच्या होत्या तर 12 दिवस या लेकराच्या हातून तू अन्न त्यागाचं उपोषण का करून घेतलीस? या लेकराला 12 दिवस तू का त्रास दिलीस? तर आपण पंचकृषीतले लोक आहोत मंडळी, ऐका विठ्ठलवाडीकर मंडळी. त्या इंद्रायणी मातेनं दिलेलं उत्तर आपल्याला घरी घेऊन जायसारखं आहे, अपेक्षित उत्तर आहे. त्या इंद्रायणी मातेनं तुकोबरायाला म्हणावं, महाराज माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला तयार आहे, ऐका. अनेक लोक येतात इंद्रायणीमध्ये स्नान करतात, त्यांचं पाप माझ्या डोक्यावर सोडून त्यांनी निघून जातात. असे अनेक लोक या डोहामध्ये माझ्याजवळ येतात, स्नान करतात आणि त्यांचं पाप देतात आणि त्यांनी मुक्त होऊन जातात. त्यांच्या पापानं मी एवढी अपवित्र झालेली आहे, एवढी अपवित्र झालेली आहे. तुमच्या गाथा एवढ्या श्रेष्ठ आहेत महाराज, माझ्यातला अपवित्रपणा जाण्याकरता मी तुमच्या गाथेचं 12 दिवस पारायण केलं. जेव्हा 12 दिवस मी गाथेचं पारायण करून पवित्र झालं, तेव्हा 13व्या दिवशी तुमच्या गाथा मी तुम्हाला परत केलं. विठ्ठल एवढा अधिकारी महात्मा जीवन जगणारे तुकोबराय ज्या अर्थी उपदेश करतात सर्वसामान्य माणसाला. तुम्हाला वाटतं वारकरी संप्रदाय एवढा सोपा आहे? दादा ऐका, वारकरी संप्रदाय निर्माण करण्याकरता अनेक साधू संतांना आपलं जीवन समर्पण करावं लागलं. दादा ऐका, अनेक महात्म्यांना आपलं जीव गमवावं लागलं. अव साधा आपलं कंगटी औराद रोडवरला एखादा ब्रिज बांधायचंय, ऐका ब्रिज कळतो तुम्हाला, एखाद्या रस्त्यावरचं जर पूल बांधायचं असलं, ते पूल जर टिकत नसेल तर तिथं आर मागत आहे म्हणून कोंबडं किंवा बकरं जिवंत नेऊन पुरतात. प्रथा आहे आजही, पुरतात की नाही? आर मागत असेल तर पुरतात, कारण ते रस्त्यावरचं पूल टिकावं असं लोकांची अपेक्षा असते. ऐका, साधं रस्त्यावरचं जर ब्रिज बांधण्याकरता
तुम्ही जिवंत कोंबडे बकरे नेऊन जर पुरत असाल तर या वारकरी संप्रदायाचं ब्रिज बांधण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांना मरावं लागलं, तेव्हा हा वारकरी संप्रदायाचं ब्रिज उभा राहिलं. दादा लक्षात सोपं नाही हो. आम्हाला कोणीतरी म्हणावं दादा तुला बघतो तुला मारतो म्हणावं, लोक लगेच आता स्टेटस ठेवायलेत व्हॉट्सअपला बरं काय, त्यानं मला मारतो म्हणला किंवा त्या इंस्टाग्रामला स्टोऱ्या लावायला येतात. कुणीतरी मारतो म्हणलं बघतो म्हणलं, काट्या घेऊन मारण्याची भाषा करतात दादा लोक. साधन काही नसतं, मारणं होत नाही पण बोलून दाखवतात. पण ज्ञानोबरायांना शिवलं की पाप होते म्हणत होते दादा. इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले की ज्ञानोबरायांना इंद्रायणी अपवित्र होती म्हणून स्नानाला जाऊ दिलं नाही. मधुकरी मागायला गेलं तर जोळीतलं पीठ शेणात टाकायची, घरी घेऊन जाऊ देत नव्हते. एवढा त्रास ज्ञानोबरायांना होता. आपल्याकडे साधन नसताना आपण लोकांना मारण्याची भाषा करतो, पण लोकांनी त्रास दिलाय म्हणून लिहिण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांकडे 9,000 ओव्याच्या ज्ञानेश्वरीचा साधन होता. मायबाप लोकांनी त्रास दिलाय म्हणून लिहिण्याकरता ज्ञानोबरायांच्या 9,000 ओव्याचा अभ्यास करून बघा, एकाही ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी लिहिलं नाही की लोकांनी मला त्रास दिले. याला संत म्हणतात दादा लक्षात घ्या. एकाही ओवीमध्ये लिहिलं नाही हो, एकाही ओवीमध्ये. दादा काल परवाची गोष्ट आहे, तुम्ही युट्यूबला मारून बघा. तुम्ही तेलंगणाचे लोक आहात, थोडं युट्यूबला मारून बघा. ऐका, आळंदी मधली गोष्ट आहे. आळंदीमध्ये 9 वर्षाचा सोम नावाचा एक मुलगा आहे. 9 वर्षाचा आहे. 9,000 ओव्याची ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी मुखदगत पाठ केला दादा. 9 वर्षाचा अगदी ज्ञानोबरायांची 9,000 ओव्याची ज्ञानेश्वरी पाठ केला. आपण आपली जेवढी वय आहे तेवढे तरी ओव्या पाठ आहेत का बघा. नाही दादा, आम्हाला गाता काढता येत नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी काढता येत नाही. का तर काही लोकांचं म्हणणं असतं महाराज आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही, आम्हाला कळत नाही, तुकोबरायांच्या गाथेतील अभंग वाचता येत नाहीत. मायबाप वाचता येत नाही ना, हरकत नाही. गाथेतील ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचता येत नाही, हरकत नाही. ऐका, सकाळी उठायचं, स्नान करायचं. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखातलं वाक्य, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही हरकत नाही, तुम्हाला गाथेतील अभंग वाचता येत नाही हरकत नाही. सकाळी उठा, स्नान करा, माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी काढा, माझ्या तुकोबरायांची गाथा काढा आणि उगं त्या ओवीवरून बोट फिरवा. तुम्हाला वाचता येत नाही पण तुम्ही बोट फिरवताय. तुकोबरायांच्या गाथेतील अभंगावरून तुम्ही बोट फिरवताय, तुम्हाला वाचता येत नाही पण माझं वाक्य ऐका. ज्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून तुम्ही बोट फिरवता, ज्या तुकोबरायांच्या गाथेतील अभंगावरून तुम्ही बोट फिरवता, तुम्हाला वाचता येत नाही मंडळी, पण ज्या ओवीवरून तुम्ही बोट फिरवता, ज्या गाथेतील अभंगावरून तुम्ही बोट फिरवता, ती ओवी ते अभंग मरेपर्यंत तुमचं आमचं बोट सोडत नाही. ही ताकद
नामदेवासारख्या महात्म्यानं ज्ञानेश्वरीचं वर्णन करावं दादा. एवढी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी व्हावी अनुभवावी. जन्माला आला तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये दादा, लक्षात ठेवा. गाथा वाचल्याशिवाय मरू नये. आम्ही लोक आमच्या लेकरांच्या हातामध्ये 10,000चा मोबाईल 16 वर्षांच्या लेकरांच्या हातामध्ये देण्यामध्ये मोठेपणा समजला, पण वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आम्हाला लेकरांच्या हातामध्ये द्यायला लाज वाटते दादा. ही आमची शोकांती आहे. ज्या दिवशी आपल्या पंचक्रोशी मधली एखादी बहीण ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागली, एखादा छोटा मुलगा, एखादा आपला बारीक लेकरू माझ्या ज्ञानोबरायांच्या हरिपाठ वाचायला लागला, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आनंदाने नांदल्याशिवाय राहणार नाही दादा. एवढे ग्रंथ श्रेष्ठ आहेत व ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. वयाच्या 16व्या वर्षी वय होती का दादा? अगदी वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायाने जगाला ज्ञानेश्वरी दिली. चांगली उपासष्टी, हरिपाठ, अमृतानुभवासारखे ग्रंथ दिले दादा. संतांनी पाहिलं या समाजामध्ये कुठंतरी आम्हा सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणाबद्दल तुकोबरायांना कळवळ आहे. ज्या वेळेस माझ्या संत महात्म्याने या समाजाकडे पाहिलं, समाज अधोगतीला चाललेला आहे, समाज वाईट मार्गाला चाललेला आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या अंतकरणात कळवळ आहे. म्हणून सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा उपदेश केलं तुकोबरायाने. तुकोबराय म्हणतात की त्या देवाला भजा. आपलं तसं नसते. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. लोक नारळ घेऊन इथं माळावर आले, मारुती जवळ जर फोडले, नारळ जर नासका निघाला की लोक सहज म्हणून जातात तो पावला देवाला. एवढा वेडा देव आहे नासका नारळ पाहून घेणारा, एवढा वेडा आहे महाराज. लोक माणसाला वेड्यात काढतात यात नवल नाही, लोक देवालाही वेड्यात काढतात महाराज. आमच्या गावातली एक म्हातारी देवाला नवस केली बाबा, देवाला नवस केली. देवाला म्हणली, देवा 10 वर्ष झालं मला नातू नाही, नातू होऊ दे. पंढरपूरच्या वारीला दंडवत घालत येतो. योगायोगानं असंच पंचकृषीतला मारुतीराय प्रसन्न झाला दादा. देवानं नातू दिला. म्हातारीला वेळ आली. सून म्हणायली, आत्या पंढरपूरच्या वारीला जायचंय. पोरग म्हणाले, माय वारीला जायचंय. म्हातारी हुशार होती बरं काय, फक्त तुमच्याकडली नव्हती, आमच्याकडली होती. ती म्हातारी म्हणली, पोरांना क्लुजर बोलवा. बोलवले बाबा. नौकरदाराला म्हणली, मागच्या शिटा काढा. काढली. म्हातारी काठी टेकत टेकत गेली, मध्ये लांब पडली. ड्रायव्हरला म्हणली, जाऊ दे गाडी पंढरपूरला. मला एवढंच सांगायचंय, लोक माणसाला वेड्यात करतात यात नवल नाही, लोक देवालाही वेड्यात करतात. एक सांगू दादा, भूतकाळातही देव सत्य होता, वर्तमान काळातही देव सत्य आहे, येणाऱ्या भविष्य काळातही देव सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू. याच्या पलीकडे जाऊन बोलायचं असेल तर ज्या अर्थी तुकोबराय देवाला भजायला सांगतात याचं एकमेव कारण आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तीनही युगाचा विचार केलं. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय देवाला भजायला सांगतात, साधकानं विचारलं, महाराज ज्या देवाचं भजन करायला सांगतात तो देव कसं आहे? चतुर राहतो, शिरोमणी किंवा
साधकाने देव कसा आहे म्हणल्यानंतर तुकोबराने सांगायचं गेलं की बाबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आणि तसाने मला देव चतुर चतुर, देव किती सुंदर आहे ऐका. देव चतुर आहे, आमचा शिरोमणी असणारा देव आहे. आणि त्या देवाचं भजन करायचंय. साधकानं विचारलं महाराज भजन सोपं आहे का अवघड आहे? तुकोबराय म्हणले दोन्ही प्रकारचं भजन आहे. बघा ज्ञानोबरायाने हरिपाठात वर्णन केलं. नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे. ज्याचं नाव घ्यायचंय त्याचं नाव सोपं आहे. एवढंच नाही, घेता नाम विठोबाची पर्वत जळती. नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी. एवढं विचारल्यानंतर साधकानं विचारलं सोपं आहे हो घ्यायला, पण घेतल्यानंतर मोठं आहे का? मोठं आहे. ज्ञानोबरायाने सांगितलं बरं काय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनावनी वाढ, ते भजन करायचे. मग साधकाने विचारलं महाराज भजन करायचंय आम्हाला, त्या नामस्मरणाची ताकद सांगितलं, त्या नामस्मरणाचं महत्व सांगितलं. एखादी आई आहे, एखादी आई घरामध्ये सुंदर स्वयंपाक करत आहे, तिला भजन करण्यासाठी काळाचं वेळेचं बंधन आहे का? नाही बाबा, माऊलीनं हरिपाठातच सांगितलं काळ वेळ नाम ज्यांचं नाव घ्यायचंय ते नावही सोपं आहे महाराज. अनेक जन्माचं पाप दूर करणारं नाव आहे. आणि एवढंच नाही, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनावनी वाढ. नाम आहे गगनापेक्षा मोठं नाव आहे. आणि ज्याचं नाव घ्यायचंय त्याला काळाचं वेळेचं बंधन नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी. उपदरती ठाईत बैसुनी किंवा कामामध्ये काम काही म्हणा. ज्याचं भजन करायचं त्याला भजनासाठी वेळेचं पण. तुलसी रामायणामध्ये एक गोड वर्णन आलेलं आहे बरं काय. तुलसी रामायणामध्ये एका हिंदी कवीनं बोललेलं वाक्य आहे,
माणसाचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला वेळ नाही बाबा कामापासून, पण काही वेळ भगवंतासाठी काढायचंय आणि त्याचं भजन करायचंय बरं काय. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिले काम से, कुछ ऐसा समय निकालो प्रेम करो श्री राम से. जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत माणसाला वेळ नाही ना बाबा कामापासून. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक माणसाला काम आहे. पण ज्यांचं भजन करायचंय, ज्याच्यासाठी वेळ काढायची, तो साधा आहे का हो? ज्यांची गरजता पवाडी कळी काळ पाया पडे. तुकोबराय म्हणतात बाबा मी सांगतो म्हणून त्या देवाचं भजन करू नका. 4 वेदाला, 6 शास्त्राला, 18 पुराणांना विचारा त्याने काय केलं. 4 वेदी जाण 18 पुराण हरिसी गाती. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पावे पुराणे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18. अरे ज्यांचं भजन करायचंय तो साधा नाही. आणि त्याच्या जर त्यावेळेस भजन करत असताना बघा अधिकारानं बोलले मायबाप लक्षात घे. अधिकारानं सर्व सांगितलं, पाया पडले हो लोकांचे तुकोबा. भजन करा भजन करा देवाचं.